तिथून जे आहे आपलं लाईट बिल जनरेट होतं, जे आपले घरगुती वापर वगैरे होतो ना लाईट, ते तर त्या लाईटमधून ते रिड्यूस करतात, म्हणजे कमी करून देतात. म्हणजे आपले 10 युनिटचं जे बिल आहे ते आपल्याला द्यावं लागणार नाही. अशा प्रकारे जर आपण पॉवर स्टेशन आहे, हे एकदम हायवे टच आहे. निलंगाला जो रस्ता जातो ना, ते एकदम असं हायवे टच आहे, आपण बघू शकता. आणि निलंगा ते अंसरवाडा जो जाण्याचा मार्ग आहे हायवे मार्फत, तिथून हा आपल्याला बघण्यात भेटेल. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आमच्या गावातील, ज्याला आम्ही माळरान असे म्हणतो, तिथे सोलार प्लेट जे आहेत ते असेंबल केलेले आहेत. त्यांना आपण बघून घेऊ. नवीन प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर आपण ते पण बघून घेऊयात आज. आणि इथे मारुतीरायांचं एक मंदिर पण आहे छान प्रकारचं, हे बघू शकता तुम्ही. पण सर्वप्रथम अगोदर मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढच्या आपल्या ब्लॉगला स्टार्ट करू. तर मंदिर सध्या लॉक आहे, तर आपल्याला आतमध्ये काय जाता येणार नाही. पण बाकी जे आहे ते आपण इथं बघून घेऊ. पण त्याआधी आपण हे जे बघताय, हे नवीन आपलं जे मारुतीरायांचं मंदिर आहे, त्याचं बांधकाम चालू आहे, आपण बघू शकता. बाकी सबस्टेशन कदाचित लॉक आहे, कारण मध्ये जाण्यासाठी इथले कर्मचारी जे आहेत ते इथे तर सध्या दिसत नाहीत. आणि तो आतमध्ये जायचं जे रोड आहे तिथे लॉक दिसतोय. तरी आपण जेवढं होईल तेवढं इथूनच दाखवण्याचा प्रयत्न करू. तर भरपूर ठिकाणी शहरामध्ये पण टेरेसवरती सोलार लाईट किंवा सोलार प्लेट जे आहेत ते लावून घेत आहेत. कारण त्या सोलार प्लेटमधून जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते ते आपल्याला तर यूज करता येत नाहीस, कारण त्याला स्टोअर करण्यासाठी बॅटरीज वगैरे लागतात. पण त्यापेक्षा आणखी एक बेटर ऑप्शन आहे की ते जे लाईट बनते ते लाईट आपण डायरेक्ट MSCBला ट्रान्सफर करतो. आणि तिथून जे आहेत, समजा आपण एक 10 युनिट लाईट जनरेट केली सोलार प्लेटच्या माध्यमातून, मग ते 10 युनिट लाईट जे आहे MSCBला आपण पाठवणार. आणि तिथून जे आहे आपलं लाईट बिल जनरेट होतं, जे आपले घरगुती वापर वगैरे होतो ना लाईट, ते तर त्या लाईटमधून ते रिड्यूस करतात, म्हणजे कमी करून देतात. म्हणजे आपले 10 युनिटचं जे बिल आहे ते आपल्याला द्यावं लागणार नाही. अशा प्रकारे जर आपण सोलार प्लेट लावून घेतलं तर खूप प्रकारचा फायदा होणार आहे, आपल्याला पण होईल. आणि आपलं जे सभोवतालचं वातावरण आहे, ज्याला आपण एन्व्हायरमेंट वगैरे म्हणतो, त्याला पण आपल्याला हार्म करता नाही येणार. जवळपास या जे स्टेशनवरून इलेक्ट्रिसिटी पुरवली जाते किंवा लाईट पुरवली जाते, ते कमीत कमी 10 ते 12 गावांना इथून डायरेक्ट लाईट पुरवली जाते. म्हणजे फक्त शेतामध्ये, आणखी गावामध्ये पुरवेल एवढी पुरेशी इलेक्ट्रिसिटी इथं तर बनत नाही. आणखी नंतर बनेल ते वेगळी गोष्ट आहे. सोलार प्लेटचं जे हे पॉवर स्टेशन आहे, हे एकदम हायवे टच आहे. निलंगाला जो रस्ता जातो ना, ते एकदम असं हायवे टच आहे, आपण बघू शकता. आणि निलंगा ते अंसरवाडा जो जाण्याचा मार्ग आहे हायवे मार्फत, तिथून हा आपल्याला बघण्यात भेटेल. मारुतीचं मंदिर पण आहे इथं, ज्याचं बांधकाम पण चालू आहे, आपण पाठीमागे बघू शकता माझ्या. हे जे आपण सध्या जिथे सोलार प्लेट इन्स्टॉल आहेत ना, हे जागा जे बघितलो आपण, हे माळरान आहे, म्हणजे ही गव्हर्नमेंटची जागा आहे. तर ही गव्हर्नमेंटची जी जागा आहे, ते आपले जे बाकी जे सोलार प्लेट वगैरे बसवतात ना, कंपनी, प्रायव्हेट कंपनी असो किंवा इतर कोणतीही, तर ते भाड्यानं वगैरे घेतात, लीजवर जे म्हणतो ना आपण, ते तसं भाड्यावर वगैरे घेतात. आणि इथली इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ते थोडक्यात विकतातच. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगणं आहे की जे सोलार प्लेट वगैरे आहे त्याचं नुकसान तर नाहीच सध्या, फक्त सुरुवातीला थोडं किंवा स्टार्टिंगला थोडं कॉस्टली पडतं, पण नंतर त्याचा खूपच फायदा आहे, आपणाला पण आहे, आपल्या येणाऱ्या पिढीला पण आहे. तर हे आपला हायवे आहे. आणि नंतर जे आहे आपण इथेच एक आपलं खडी केंद्र आहे, जिथं खडक वगैरे बनला जातं, आपला जो गिट्टी म्हणतो ना आपण, ते बनलं जातंय. ते दाखवून देऊ आपल्याला नंतरच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तर आजचा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आणि कधी जर अंसरवाडा ते निलंगा वाटेमध्ये प्रवास करत असाल तुम्ही,
आपलं सोलार पॉवर स्टेशन बघून घ्या. खूपच छान प्रकारचं आहे. तेव्हा ते ओपन असेल, सध्या तरी नाही. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या.